आपण पाहतोय नेते मंडळी पोहोचू लागलेल्या आहेत, सोबतच आता तिकडे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी विशेष व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे, कारण रेड कार्पेट असणार लाडक्या बहिणींसाठी आपण आधीच पाहिलं होतं। त्यानंतर आता इथं आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेले, त्यांच्यासोबत काही तिथे कार्यकर्ते आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी ते बातचीत करतील। कशा प्रकारचा उत्साह आहे महेंद्र तिथे? नक्कीच उत्साह हा कार्यकर्त्यांमध्ये त्यांना पाहूनच दिसून येतो। आज उपमुख्यमंत्री पदाची अजितदादा शपथ घेणार आहेत। जंगी शपथविधी सोहळा असणार आहे। त्या सोहळ्याला आपल्या नजरेत कैद करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील काही महिला सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्या योजनेच्या लाभार्थी पण आहेत। त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत। ताई, आपण सगळे कुठून आलात? माळशिरस तालुक्यातून दहीगाव। मुंबईत आज का आला? आज अजितदादांच्या शपथविधीसाठी आम्ही आलोय। सौऋतुजा ताई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे आलेलो आहे। अजितदादांची आज भेट झाली का आतमध्ये? नाही झाली, आम्हाला उशीर झाला ना थोडा। आपल्याला हे इन्व्हिटेशन कार्ड दिलंय, त्यात आपल्याला बोलवलंय। आता आपण किती जण आलात या ठिकाणी? आम्ही 25 जणी महिला। काय सांगाल ताई, आपण आज एवढ्या लांबून आज अजितदादा उपमुख्यमंत्री बनणार आहेत, काय अपेक्षा आहे दादांकडनं? काय वाटतंय दादांनी अजून महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, काय सांगाल? दादांनी महिलांसाठी पैसे चालू केले, ही पण चांगलं केलं, आणि दादांनी महिलांसाठी अजूनही काहीतरी सुविधा चालू केल्या पाहिजे। काय सांगाल अजून शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे? कारण आपण ग्रामीण भागातून आलात, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत, दादांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। काय वाटतं तुम्हाला दादांचे जे आता पुढील उपमुख्यमंत्रीपद झाल्यावरती दादांनी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांच्यासाठी योजना राबवल्या पाहिजेत, कर्जमाफी ही केली पाहिजे। आणि मला एक म्हणायचं आहे की आम्ही माळशिरस तालुक्यात म्हणजे CRP म्हणून काम करतो बचत गटातून, त्यांच्यासाठी पण त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण मानधन ही आम्हाला खूप कमी आहे, म्हणजे आम्ही खूप कमी पगारातच काम करतो। म्हणजे जसं तुम्ही ह्यांच्यासाठी आशा वर्करसाठी जसं केलं, बालवाडीतल्या लोकांच्यासाठी काही योजना राबवल्या, पगारवाढ केलं, तसं आमच्यासाठी पण तुम्ही काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आहेत, पण अजून काहीतरी लाडक्या बहिणींना हवं आहे का ते विचारून घ्या। अजून आपली काय अपेक्षा आहे, काय सांगाल? आम्हाला दादांनी भरपूर दिलेलं आहे, आम्हाला काहीच अपेक्षा नाही। आम्हाला एकच अपेक्षा होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावं। आज दादा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। दादांकडे अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांनी अजून काही महाराष्ट्रासाठी केलं पाहिजे? महाराष्ट्रासाठी तसं तर दादांनी सगळं चांगलं केलेलं आहे, फक्त शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे हां, ते महत्त्वाचे आहेत, आणि दुधाला दर पाहिजे, आणि शेतीमालाला हमीभाव पाहिजे, आणि ते दादा करू शकतात हे आम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे आम्ही दादांच्या शपथविधीला आलेलो आहे। आणि सर, बचत गटाच्या महिलांसाठी दादांनी महिलांना व्यवसाय घरी सुरू करावा, बचत गटातल्या महिलांना, त्यासाठी दादांनी महिलांसाठी ते सहकार्य करावे बचत गटातल्या महिलांसाठी। लाडक्या बहिणींनी दादाकडे काही मागण्या केल्या आहेत। महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातून आलेले जी लोक आहेत त्यांचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते दादांनी सोडवावे अशी माफक इच्छा या महिलांनी व्यक्त केली आहे। जी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।